तर महडच्या वरदविनायकाचं दर्शन घेऊन मी आता निघालोय आपल्या पुढच्या आणि अष्टविनायकातल्या शेवटच्या गणपतीच्या दर्शनाकडे, पालीच्या श्री बल्लाळेश्वराकडे. महड पासून पाली साधारण 45 मिनिटाच्या अंतरावर आहे. पाली गावात पोहोचताच समोर दिसला बाप्पाच्या मंदिराचा हा सुंदर गेट आणि सकाळची वेळ असल्याने गर्दी फारशी नव्हती. परंपरेनुसार इथे प्रथम श्री धुंडी विनायकाचे दर्शन घेतले जाते. म्हणतात की श्री गणपतीचे मूळ प्रकटस्थान हेच आहे, जिथे गणेश स्वतः धुंडी विनायकाच्या रूपात प्रकट झाले. दर्शन घेऊन पुढे आलो श्री बल्लाळेश्वर मंदिरात. हे एकमेव गणपती मंदिर आहे जिथे बाप्पाला भक्ताचं नाव मिळालंय. कथेनुसार इथल्या बाळक बल्लाळनं आपल्या भक्तीने गणपतीला प्रसन्न केलं आणि गणपतीने स्वतःचं नाव ठेवलं श्री बल्लाळेश्वर. मंदिरात आत प्रवेश करताच एक वेगळीच शांतता जाणवते. संपूर्ण मंदिर पूर्वाभिमुख आहे आणि सूर्याची पहिली किरणं थेट बाप्पावर पडतात. ड्रोन शॉट मधून दिसतो हा पालीचा सुंदर डोंगर रांगांनी वेढलेला परिसर. आजूबाजूला सुधागड, तामिनी घाट आणि काही लहान किल्ल्यांच्या रांगा दिसतात, जे या गावाच्या नैसर्गिक सौंदर्याला आणखी भार देतात. तर अशा प्रकारे आज माझी ही अष्टविनायक यात्रा पूर्ण झाली. आज यात्रेचा हा शेवटचा थांबा असला तरी अनुभव असा आहे की जो कायम स्मरणात राहील. आणि अष्टविनायक यात्रा पूर्ण झाली, पण बाप्पाचा आशीर्वाद हा कायम सोबत आहे.